हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा हा आपला सायन्स ऑफ मेडिटेशनचा 8वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेडिटेशन आणि इमोशन्सच्या मधल्या संबंधांवर. आणि त्यामुळेच आपला जो आजचा टॉपिकही आहे तो त्याच रिलेटेड आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन तुमच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणू शकते का? कॅन मेडिटेशन चेंज द वे यू रिॲक्ट? मित्रांनो, कधीतरी तुमच्यासोबत असं झालं असेल की तुम्हाला कोणीतरी काहीतरी चुकीचं बोललं आणि एक सेकंद तुमच्या माइंडमध्ये एक थॉट आला की याने माझ्याशी असं बोलण्याची हिंमतच कशी केली. मग काय झालं मित्रांनो, तुमची हार्टबीट वाढते, तुमची जॉलाइन टाईट होते, त्यानंतर तुमची बॉडी जी आहे ती बॉडी टेन्स होते, तुमच्या बॉडीमध्ये एक प्रकारचं टेन्शन जाणवतं आणि काही सेकंदातच तुम्ही लगेच इमिजिएटली रिॲक्ट करता. आणि नंतर मग रिग्रेट की मला असं बोलायला नको होतं. पण प्रश्न हा आहे मित्रांनो की त्या एका सेकंदामध्ये नेमकं काय झालं? आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न, मेडिटेशन हे बदलू शकतं का? तर मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे येऊया, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इमोशन वर्सेस रिॲक्शन. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊयात मित्रांनो, इमोशन येणं आणि त्यावर रिॲक्शन देणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इमोशन आलं की आपण रिॲक्ट केलंच पाहिजे असं नाहीये मित्रांनो, पण मोस्टली ते आपल्याकडून होऊन जातं. काही आपल्याला एखादी इमोशन जाणवली की आपण लगेच त्याच्यावर रिॲक्ट करतो. तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्हाला भीती वाटू शकते, तुम्हाला दुःख होऊ शकतं, जेलसी वाटू शकते. म्हणून या इमोशन्सला सिंपली बंद करा असं सांगून ते बंद होणार तर नाहीत ना मित्रांनो. म्हणून इमोशन कंट्रोल करणं म्हणजे इमोशनलेस होणं नाहीये. तर इमोशन आली तेव्हा आपण नेमकं काय करतो हे बदलणं म्हणजे इमोशनवर काम करणं. चला मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे येऊया, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत द इमोशनल चेन. समजा कोणीतरी तुमचा इन्सल्ट केला मित्रांनो, मग एक जो सिक्वेन्स तयार होतो मित्रांनो. काय सिक्वेन्स तयार होतो? ट्रिगर, थॉट, इमोशन, बॉडी रिॲक्शन, अर्ज अँड ऍक्शन. म्हणजे काय? तुम्हाला कोणीतरी ट्रिगर केलं, मग तुमच्या डोक्यामध्ये त्या ट्रिगर केलेल्या गोष्टीला घेऊन एक थॉट निर्माण झाला, त्या थॉटचं कन्व्हर्जन तुमच्या इमोशन्समध्ये झालं, त्या इमोशन्सच्या अगेन्स्ट तुमच्या बॉडीमध्ये एक रिॲक्शन झाली, त्या रिॲक्शनने तुम्हाला एक प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त केलं आणि नंतर लगेच तुम्ही ती प्रतिक्रिया देण्यासाठी काहीतरी ऍक्शन केलीत मित्रांनो. ही एक सिंपल चेन आहे. कोणी काही बोललं, तुम्ही त्याचा अर्थ लावला, इमोशन आली, बॉडी रिस्पॉन्स झाला, बॉडी रिॲक्शनची अर्ज आली आणि मग ऍक्शन झाली. कधी कधी हे इतक्या वेगाने होतं मित्रांनो की आपल्याला वाटतं की मी विचार करून रिॲक्टच केलं नाही. म्हणजे हे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होणारी गोष्ट असते मित्रांनो. आणि खरं जर बोलायचं झालं तर कदाचित आपण हे केलेलंच नसतं मित्रांनो. चला मित्रांनो, मग आता आपण व्हिडिओच्या पार्ट 3 कडे येऊया, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन कुठे येतं. मग यामध्ये मेडिटेशनचा एक प्रॅक्टिकल फायदा इथे समजतो मित्रांनो. तो काय आहे की माइंडफुलनेस मध्ये जर आपण वारंवार एकच गोष्ट करतो, ऑब्झर्व, थॉट आला नोटीस केले, इमोशनली नोटीस केली, बॉडीमध्ये एखादी सेन्सेशन जाणवली ती आपण नोटीस केली, माइंड भटकलं नोटीस केलं आणि पुन्हा अटेन्शन कडे आपण वापस आलो. यामुळे आपल्याला इंटरनल एक्सपिरियन्सेस कडे थोडं लवकर लक्ष द्यायला आपण शिकायला लागतो मित्रांनो. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात, ते जे चेंजेस होत आहेत ते आपल्याला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये लक्षात यायला लागतात. म्हणजे जर ट्रिगर पण तसाच असू शकतो मित्रांनो, पण त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस बदलू शकते. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी एखाद्या गोष्टीला घेऊन ट्रिगर केलं, तो ट्रिगर तर तसाच राहणार आहे, पण त्याच्यावर तुमची जी रिॲक्शन करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये मेडिटेशनमुळे चेंज येऊ शकतो मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत अँगरचा एक रिअल एक्झाम्पल. समजा तुम्हाला राग येतोय, पण यावेळी तुम्ही याला आधीच जाणवतंय की माझं जॉलाइन टाईट होतंय, माझं जे ब्रीदिंग आहे ते चेंज होतंय आणि मी लगेच काहीतरी बोलणार आहे. बस हा अवेअरनेसचा जो मोमेंट आहे, तुम्ही एक ब्रीथ घेता आणि पॉज घेता. म्हणजे आपण काय करतो, एक दीर्घ श्वास घेतो आणि थांबतो आणि मग आपण स्वतःला एक क्वेश्चन करतो
काय की मला खरंच या गोष्टीवर रिॲक्ट करायचं आहे का, की रिस्पॉन्ड करायचा आहे, म्हणजे मला याच्यावर रिॲक्ट करायचं आहे की रिस्पॉन्ड करायचा आहे. छोटा प्रश्न आहे मित्रांनो, रिॲक्ट की रिस्पॉन्ड, पण मिनिंग एकदम चेंज होतो. समस्या गायब झाली नाही, समोरची व्यक्ती बदलली नाही, रागही पूर्णपणे गेलेला नसेल, पण तुमच्याकडे एक चॉईस आली मित्रांनो, फक्त एक पॉज घेतल्यामुळे आणि सिच्युएशन समजून घेतल्यामुळे. इथे आपल्या ब्रेनला काही सेकंदाचा वेळ भेटतो, काही थोडासा वेळ भेटतो एक प्रॉपर चॉईस निवडण्यासाठी आणि मग त्यातून एक प्रॉपर आन्सर समोरच्याला योग्य पद्धतीने देण्यासाठी मित्रांनो. चला मित्रांनो, तर आपण त्याच्या मागचं जे सिंपल सायन्स आहे ते आपल्या पार्ट 5 मध्ये समजून घेऊयात. काय, आपल्या इमोशनल रिस्पॉन्स मध्ये ब्रेनचे अनेक सिस्टीम्स जे आहेत मित्रांनो ते इन्व्हॉल्ड असतात. माइंडफुलनेस आणि मेडिटेशनचा जो इमोशनल रेग्युलेशनशी संबंध आहे मित्रांनो, तो अनेक संशोधनांमध्ये अभ्यासला गेलेला आहे. पण याचा अर्थ मेडिटेशन करा आणि तुम्हाला कधीच राग येणार नाही असा होत नाही मित्रांनो. तर मेडिटेशन व इमोशनल ऑफ स्विच जे आहे तो कदाचित अवेअरनेस आणि रेग्युलेशनची क्षमता ट्रेन करण्याचा एक मार्ग आहे मित्रांनो. म्हणजे काय, जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपले जे इमोशनल रेग्युलेशन्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये जे इमोशन्स तयार होतात त्या प्रॉपर पद्धतीने मॅनेज करण्याची जी प्रॅक्टिस आहे ती आपण मेडिटेशन थ्रू करू शकतो मित्रांनो. म्हणजे जे हे इमोशन्स आपल्याला येत आहेत ते इमोशन्सच्या अगोदर जे आपल्याला जो थोडासा वेळ भेटतो त्या वेळामध्ये आपण हे इमोशन प्रॉपर पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि मग योग्य पद्धतीने त्यावर रिॲक्ट करू शकतो. आणि हाच यामधला जो आहे तो प्रॅक्टिकल डिफरन्स आहे मित्रांनो. चला मित्रांनो, तर आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे आलेलो आहोत आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत इमोशनल पेन. हे फक्त अँगर बद्दल नाहीये मित्रांनो. कोणी हर्ट केले की आपण लगेच काय बोलतो, मला फरक पडत नाही, पण इंटरनली आतमध्ये एक इमोशन असते की आपल्याला असं कुठे ना कुठे आतमध्ये वाटतं की यार नाही, माझ्यासोबत चुकीचं झालं. आपल्याला ही फिलिंग, गट फिलिंग आतमधून जाणं, आपण वरवर त्या गोष्टीला इग्नोर करतो पण आतमध्ये आपल्याला हर्ट झालेलं असतं. आणि मेडिटेशनचा अप्रोच असा असू शकतो मित्रांनो, फील, ऑब्झर्व. म्हणजे काय करा, फील करा, त्या सिच्युएशनला फील करा, तिला ऑब्झर्व करा, तिला समजून घ्या, अंडरस्टँड करा आणि मग रिस्पॉन्ड करा. इमोशन जी आहे ती तुम्हाला सप्रेस करायची नाही, म्हणजे तुमचं इमोशन तुम्हाला दाबायचं नाहीये, पण तुमचं जे इमोशन आहे ते तुम्हाला योग्य पद्धतीने व्यक्त करायचंय. पण इमोशन जे आहे मित्रांनो, ते इमोशनला आपल्याला कंट्रोल नाही करायचंय. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की इमोशन आपल्यावर हावी झालं. आपल्याला ते इमोशन समजून घेऊन मगच रिॲक्ट करायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 कडे, ज्याच्यामध्ये आपण एक छोटीशी गोष्ट ट्राय करणार आहोत. काय करायचंय मित्रांनो, आता हा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. 2 मिनिटं शांत बसायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही शांत बसलात की तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी ब्रीदिंग आहे ती ब्रीदिंग तुम्हाला, श्वासोश्वास तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत. आणि एखादी रिसेंट इमोशनल घटना तुमच्यासोबत जी घडलेली आहे तिचा तुम्हाला विचार करायचा आहे मित्रांनो. आणि मग तुम्हाला हे विचार करायचा आहे की त्यावेळेस जी ही इमोशनल सिच्युएशन माझ्यासोबत घडली, त्या सिच्युएशन मध्ये माझ्या बॉडीमध्ये, हार्टमध्ये, ब्रीदिंगमध्ये, जॉ लाईनमध्ये, शोल्डर्समध्ये, स्टमकमध्ये, आणि मग मला काहीच जाणवलं का. आणि मग दुसरा प्रश्न, जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेस जी इमोशन माझ्या मनामध्ये आली ती मला काही सेकंद अगोदर जाणवली का. आणि जर ही इमोशन्स मला काही सेकंद अगोदर जाणवली असती, सॉरी मित्रांनो, तर माझी रिॲक्शन काही वेगळी झाली असती का. बस मित्रांनो, एवढंच करायचं आहे. आणि एवढं केल्यामुळे काय होईल, तर तुम्हाला याचा आन्सर शोधायचा नाहीये, याची आन्सर शोधायची घाई करायची नाहीये मित्रांनो. फक्त हे तुम्हाला ऑब्झर्व करायचे. पण जेव्हा तुम्ही हे ऑब्झर्व कराल, तुम्हाला जेव्हा या गोष्टी लक्षात येतील की जर मला काही सेकंद अगोदर हे कळालं असतं की मी असं रिॲक्ट करणार आहे, तर मी काहीतरी वेगळं रिॲक्ट केलं असतं की नाही.
आणि हेच तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 8 कडे येणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत ह्या पूर्ण एपिसोड मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी एका रिअलायझेशन मध्ये. आपण काय म्हणतो मित्रांनो की मला माझा राग कंट्रोल करायचा आहे, पण कदाचित जो बेटर क्वेश्चन आहे तो काय आहे, मला जो माझा राग येतोय तो राग येण्या अगोदर मला हे लक्षात येतं का की मी आता रागवणार आहे किंवा मला राग येतोय. कारण इमोशनल कंट्रोल म्हणजे राग कधीच न येणं असं नाहीये मित्रांनो, फिअर कधीच न वाटणं असंही नाहीये, सॅडनेस कधीच न वाटणं असंही नाहीये. इमोशनल कंट्रोल म्हणजे इमोशनल असतानाही कॉन्शियसली रिस्पॉन्ड करण्याची क्षमता तुमची वाढणं. इमोशनल कंट्रोल म्हणजे मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की इमोशनल कंट्रोल म्हणजे माझे जे इमोशन्स आहेत त्यावर मला कंट्रोल करायचं नाही मित्रांनो. इमोशनल कंट्रोल म्हणजे तुमचे जे इमोशन्स आहेत ते योग्य पद्धतीने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे की नाही, दॅट इज द इमोशनल कंट्रोल. मित्रांनो कधी कधी एक तुम्हाला मी आता म्हणजे एक उदाहरण देतो. समजा मित्रांनो तुम्हाला राग आलाय, तुम्ही रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला काहीतरी बोलले, हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये झालं. पण जर तुम्ही राग आलेला तुमचा रागावर थोडं कंट्रोल केलं, थोडं ब्रीथ घेतलं आणि मग विचार केला आणि कधी कधी एक आपण त्या व्यक्तीकडे पाहून असं एक लुक दिला, आपण म्हणतो ना की आपण त्याच्याकडे पाहिलं तरीही आपल्याला काय म्हणायचं आहे ते त्या व्यक्तीला कळतं आणि त्याची चूक त्याला लक्षात येते. एक सिंपल उदाहरण मी दिलं मित्रांनो की कधी कधी आपल्याला बोलायचीही गरज नाही पडत, कधी कधी काही गोष्टी आपल्या नजरेच्या थ्रू सुद्धा समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने आपण पोहोचवू शकतो. दॅट इज द इमोशनल कंट्रोल. ऍट द एंड मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मेडिटेशन तुमच्या आयुष्यातील ट्रिगर कदाचित काढून टाकणार नाही. लोक तुम्हाला हर्ट करतील, काही गोष्टी तुम्हाला राग येईल, तुमचा अँगर वाढेल, काही सिच्युएशन मध्ये तुम्हाला भीती वाटेल, पण कदाचित मेडिटेशन तुम्हाला एक छोटासा स्पेस देऊ शकतं. कशासाठी? तर ट्रिगर आणि रिॲक्शनच्या मध्ये काय रिॲक्ट करायचं आहे हे समजून घेण्यासाठी. एक ब्रीथ, एक पॉज आणि चॉईस, आणि तिथेच इमोशनल कंट्रोलची जी सुरुवात येते होते मित्रांनो. मेडिटेशन इमोशन्स थांबवत नाही, पण इमोशन आणि रिॲक्शन यांच्यामधला एक पॉज निर्माण करू शकतं, ज्यामुळे तुमची रिॲक्शन त्या इमोशनवरची बदलू शकते मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.